सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आपण चाललो आहे धनुषकोडी. धनुषकोडीला जाता जाता आपल्याला लागला आहे सीताकुंड. तर तुम्हाला दाखवतो. हे बघा सीताकुंड. खूप घाण ठेवलंय लोकांनी, लक्ष नाही ठेवलं. कचरा बिचरा टाकून ठेवलंय लोकांनी. हे दाखव सीताकुंड. हे बघा, मच्छी काढून टाकायचं किंवा दुसरं काय. नटराज स्वामी. कैमरा मंदिर में अलाउड नहीं है, फोटो अलाउड नहीं है. तर आता आपण दर्शन केलं ते नटराज स्वामीचं होतं आणि आता आपण दुसरीकडे आलो आहे. जय श्री राम. राम देऊळ आहे. पंचमुखी हनुमान. पंचमुखी हनुमान. आता आपण ज्या पंचमुखी हनुमानाच्या मंदिरात गेलेलो, त्या मंदिरात आहे ना अखंड ज्योत आहे. ती ज्योत ना एवढ्या वर्षापासून जी पेटत होती ती अजूनपर्यंत पेटते आहे. आणि जे म्हणजे हनुमंतांनी जे दगड टाकले होते पाण्यामध्ये, त्यातला एक दगडही तिथे होता. आपल्याला व्हिडिओ काढायला भेटला नाही कारण तो ओरडायला लागले तिथे मंदिरातले स्वयंसेवक. ते बोलायला लागले की व्हिडिओ अलाउड नाही, फोन अलाउड नाही. त्यामुळे आपल्याला व्हिडिओ स्टॉप करावी लागली. तर त्याच्यामध्ये तो दगड अजूनही तसाच तरंगतो आहे. मी बघितला, मी व्हिडिओमध्ये नाही काढू शकतो. तर तुम्हाला पण बघायचं असेल तर तुम्ही येऊ शकता इथे, महाराष्ट्रामधून तमिळनाडू. तो वरती तो हा पक्षी पण आहे. रावणाच्या भावाचं
कशारी पुराना रेलवे स्टेशन हे ना एक्चुअली हा कशाला 64 का पहले बड़ी बड़ा सिटी है, रामेश्वर छोटा विलेज है, मंदिर है। यहाँ क्या, यहाँ से श्रीलंका ओनली 24 किलोमीटर है। यहाँ से सामान लेके उधर जाता है, वहाँ से सामान लेके इधर आता है। और हार्बर है और रेलवे स्टेशन है, सबका है। 1964 दिसंबर 22 में सुनामी आया, उसमें पूरा डूब गया, आदमी लोग पूरा मर गया। अभी देखिए यहाँ पर रहने के लिए अलाउड दिया नहीं, रोड बना दिया, रोड बना के अभी 60 साल होगा, वो कारण कुछ भी नहीं है यहाँ पे। क्या रेलवे स्टेशन का नाम क्या है इधर का? धनुषकोडी रेलवे स्टेशन। धनुषकोडी रेलवे स्टेशन। हाँ वो सुनामी आया था बराबर। 64 में अभी तक यहाँ के रहने के लिए अलाउड नहीं है, उनके पूरा काम करने वाला 5:30 बजे to 6 बजे ये इधर का लाइट हाउस है ना ये। धनुषकोडी पुण्य भूमि है, इसलिए एक चर्च है, पुराना चर्च है, उसका पीछे वो समुद्र आएगा, वहाँ जाके वो सीता देवी मिट्टी में शिवलिंग बना के ना ऐसा बना के समुद्र बन जाके चर्च पूजा के लिए काय होतं इथे? नेम ऑफ द फादर होता। अच्छा 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 सुनामी आलेली ना, ते सुनामीने हे झाले। ते पलीकडे रेल्वे स्टेशन होतं ना ते। हा. ते रेल्वे स्टेशन होतं, ते बंदच केलं। गाव गेले ना ते नको मारू। तुम्हाला सांगत होतो मी धनुषकोडी तर आपण फायनली तिथे धनुषकोडीला पोहोचलो आहे। काय हे पूर्ण गाव सुनामीच्या 1964ला सुनामीच्या वेळेला सर्व गाव वाहून. अच्छा 1964ला सुनामी जी हवा आलेली, जेव्हा त्या सुनामीमध्ये ना हे पूर्ण गाव जेव्हा वाहून गेलेलं, ते चर्च होतं, ते चर्च पण आहे बघा, हे असं हे पडलेलं आहे बघा, वसाड पडण्यासारखं झालेलं आहे बघा, हे त्या सुनामीमध्ये हे झालेलं आहे। त्यामुळे आता इथे कोणाला राहायला परमिशन घ्यायची नाही, बघू शकता तुम्ही। आणि हा समुद्र, तर हा तुम्ही समुद्र बघताय तो हा हिंदी महासागर समुद्र आहे, आणि आपल्या इकडे आहे तो अरबी समुद्र। समुद्र बघा कसला आहे, निळा निळा आहे। हिरवळ निळा समुद्र बघा, सफेद
सुनामीमध्ये जे वाहून गेलेले ते असे अवस्था झालेली आहे. गाईज, हा आता आपण बघितला तो हिंदी महासागर होता. हिंदी महासागर आणि त्याच्या त्या साईडला श्रीलंका आणि आपण आहे आता तमिळनाडूमध्ये. काय माहिती आहे काय, महाराष्ट्रातल्या समुद्रासारखं नाही घडणार पाणी निळं आहे. म्हणजे आपलं जे काळं झालं असतं एवढं. काहीच बघू शकता हे कसं मेंटेन ठेवलेली आहे स्टेट तमिळनाडू. खरोखर पर्यटकच हे झाले. फोटो शूट वगैरे चालू आहे. गाईज, ही धनुष्यकोटी सिटी होती. ह्या सिटीला आहे ना, जेव्हा सुनामी आलेली ना, हिंदी महासागर सुनामी आलेली, त्या सुनामीमध्ये ना ही सिटी सगळी वाहून गेली आणि त्या सिटी नंतरला इथे पूर्ण काहीच झालं नाही. आणि 1964ची गोष्ट होती, तेव्हाची ही गोष्ट आहे. ज्या टायमाला ही सिटी वाहून गेली तेव्हापासून इकडच्या सरकारने नियमच काढलेला की इथे परत कुठलं काय गाव किंवा घर असं उभं नाही होणार. आणि त्या हिशोबाने आता असं राहिलं आणि आता पर्यटक म्हणून आता हे सर्व बघायला आले. तुम्ही बघू शकता. दुसरा पण ग्रुप आमचा मर्ज झालेला आहे, हा निलू. आणि आमचा ग्रुप तर तुम्हाला माहिती नाही. फायनली सगळे आपले भेटलेले आहेत. मी बॉसची वाईफ आहे. बॉसची वाईफ. आईला तर ओळखतो मी. व्हिडिओ काढते मला. हा, नाही ग्रुप फोटो घ्यायला ना. पहिलं श्रीलंका दाखवते. कुठे आहे श्रीलंका? मला पण समजलं आहे. कुठे ही लाट गेली तिथे? शोधून काढा. काय दिसत नाही. कुठे तो बोलत एकदम पुढे ना, ब्लॅक सारखं एकदम लास्ट त्याच्यातून दिसतो. थांब, मला ना माझे गॉगल आहे 3D आहे. थांब, 3D गॉगल मध्ये बघतोय. गाईज, मला पण माहिती नाही कुठे आहे श्रीलंका. या लोकांना दिसते पण हे लोक मग काय सांगत नाही. दिसत नाही पण सांगतात तिथे अंदाजे आहे. एकदम ते व्हाईट लाटा दिसत कॉर्नरला, त्याच्या पण पुढे एकदम पुढे ते कॉर्नरला समोर ते झाडी दिसते ह्या साईडला. हा, त्या लाटा तिकडे लाटा मारताय तिकडे. हा, सफेदवाले लाटा दिसतात एकदम. हा, समजलं. दिसलंय. तो ती झाडी दिसते. हा, जास्त दिसणार नाही लोक त्यांना. अच्छा. गाईज, आपल्याला नाही दिसणार. आपल्याला फ्लाईट करून तिकडे जावं लागेल. ठीक आहे, नेक्स्ट टाइम जाऊ कधीतरी. 30 किलोमीटर बॉर्डर ओनली 18 किलोमीटर. फर्स्ट मट्टी रामसेतु स्टार्टिंग पॉइंट. मानिक मट्टी के अंदर रामर ब्रिज. टावर श्रीलंका बॉर्डर टावर. इंडिया श्रीलंका बॉर्डर टावर 18 किलोमीटर डिस्टेंस. आपल्याला हे दुर्बीण मधून बघायला लागेल, तेव्हा ते आपल्याला इकडे श्रीलंका दिसेल. आपल्याला अशी दिसणार नाही, त्या दुर्बीणनेच बघायला लागेल. श्रीलंका बॉर्डर है. रामसेतु स्टार्टिंग पॉइंट गिरा. एक गाछ में 20 रुपये 30 रुपीस. हा, बघ चल बघ. पानी दिख रहा, पानी वाटर. 2 समुद्र संगम. लेफ्ट साइड भैया बंगाल, राइट साइड भीमगंगा सागर संगम. पहले मट्टी दिख रहा, मट्टी फर्स्ट मट्टी. पहले मट्टी रामसेतु स्टार्टिंग पॉइंट रामर ब्रिज. मट्टी के अंदर रामर ब्रिज. और एक पानी और एक मट्टी. लास्ट मट्टी के ऊपर काला काला ब्लैक कलर टावर दिख रहा है. हाँ, एक सिंगल ऐसा टावर. लास्ट मट्टी के ऊपर काला काला ब्लैक कलर टावर दिख रहा है. बॉर्डर टावर 18 किलोमीटर बॉर्डर. श्रीलंका 25 किलोमीटर. बॉर्डर ओनली 18 किलोमीटर. दिख रहा है. ओके.
भरपूर झूम आहे पुढे. किती द्यायची मध्ये माणसं नाही, फक्त टावरच आहे तिथे. मधला जो रोहित दादाने बघितलंय आता सांगेल तो आपल्याला एक्सपिरियन्स कसा होता तो. एकाने बघितलं काय आपल्याला दिसणार तर नाही, मला माहिती आहे श्रीलंका. आता रोहित दादा सांगेल आपल्याला एक्सपिरियन्स कसा होता श्रीलंका. अरे काय दाखवलं माहिती आहे तो काय इथून हा पहिला पट्टा आहे, हा पहिला पट्टा नाही आहे, पुढे दुसरा पट्टा आहे. ओके तो फक्त एक असा पिलर आहे. तिथून 18 किलोमीटर ह्याची श्रीलंका आहे. बॉर्डर नाही फक्त तो एक म्हणजे प्रॉपर असं नाही दिसत आहे, म्हणजे ते मार्किंग वरती आपल्याला ओळखायला सांगतोय. अच्छा आणि हा पहिला आहे ना, हा पहिला आहे ना, पहिला हा याच्या इथून राम सेतू चालू होतो, त्याच्या आतमध्ये पण गेला. अच्छा 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 अच्छा. म्हणजे तुला दिसलं ना. अरे त्याच्यात तुम्ही पॉईंट ठेवला असा आतमध्ये आहे ना, एक पॉईंट ठेवला आहे. त्या सेंट्रल पॉईंटला बघितला ना तर तिथून ती बॉर्डर तिथून 18 किलोमीटर पुढे श्रीलंका. मार्किंग साठी ठेवला असणार तू. बरोबर 18 किलोमीटर आपली फक्त बॉर्डर आहे. फोटो काढून भेटतो पर्यटक बघू. हे चले मारी जातो ना, परत एक पॉईंट आहे आमचा बिभीषणचं. हे बघितलं बिभीषणचं मंदिर. गाईज हा आहे अशोक स्तंभ. अशोक स्तंभाला काही माणसं सोडत नाहीत. हे दूरदर्शन आहे कुठल्या श्रीलंकेचं की तमिळनाडूचं. श्रीलंका में इस तरह का बाढ़ एरिया है भैया, इसलिए नहीं